आपण आता राधानगरीजवळ आहोत. राधानगरी वनक्षेत्र जे परिक्षेत्र आहे, वनपरिक्षेत्र अधिकारी आहे, तिथे ते एक भिंत आहे. या भिंतीवर मोठ्या प्रमाणात जे आता जंगलातील श्वापद आहेत, पशुपक्षी आहेत, यांचं फार सुंदर रेखाटन कलाकाराने केलेलं आहे, चित्रकाराने केलेलं आहे. एक चांगला म्हणजे कलाकार, एक चांगली कला आणि त्या माध्यमातून एक संदेश, निसर्ग संवर्धनाचा संदेश यातून चांगला वाटतोय. आता हेच पहा, वृक्ष आमचा सगळा सोयरा, तोची आमचा मित्र खरा. सर्वांना उन्हा तानाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला दिवस सावलीत जावो हीच सदिच्छा. झाडं जगवा, झाडं वाचवा असा जो संदेश आहे तो फार पूर्वीपासून प्रत्येकजण देतो आहे. मात्र हा जो संदेश आहे तो प्रत्येकाने अंगीकारावा असं या चित्राच्या माध्यमातून कलाकारांनी सांगितलेलं आहे. आता आपण या रस्त्यावर आहोत, इकडे राधानगरी कोल्हापूर रस्ता जो आहे तिथे आहोत. आणि या भिंतीवर छान अशी चित्र जी आहेत ही रेखाटण्यात आलेली आहेत. अगदी जिवंत अशी चित्रही वाटत आहेत. ते तिकडे चित्र काढतायत कलाकार. पण पाहूया, ससे आहेत, जंगलातील जी श्वापद आहेत, एक खवले मांजर आहे. अशा प्रकारे भर उन्हात कळते झाडांची किंमत, एक तरी झाड लावण्याची करूया हिंमत. बघा, समर्पक असं एक स्लोगन आहे, समर्पक असा एक संदेश आहे. म्हणजे उन्हातच आपल्याला झाडांची किंमत कळते. उन्हातान्हामध्ये वावरताना जाताना तुम्हाला सावली हवेच. गाडीत सावली लावायची सवय असते, मात्र एक झाड लावायची सवय प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. प्रत्येकाने एक जरी झाड लावलं तरी आपण निसर्ग संपदेचं चांगलं संरक्षण करू शकतो. आता पहा, अशा प्रकारे मोठीच्या मोठी भिंत आहे आणि या भिंतीवर पर्यावरण संवर्धनासंदर्भात संदेश आहेत. आणि जे वन्य पशु आहेत, प्राणी आहेत, त्यांची चित्र आहेत. सजीवावर प्रेम दाखवा, जंगलात नका लावू वनवा. वनवा लावण्याचे प्रकारही अनेकदा दिसतात. हे इकडे दादा इकडे पेंटिंग करतायत. नमस्कार, तुमचं नाव कसं? विजयराजे. हां, विजयराजे. ओके, कुठले तुम्ही? सरवडे. सरवडे. तर ही मोठीच्या मोठी भिंत आहे. हा पहा, हत्ती. आता दोडामार्ग परिसरात, जंगल क्षेत्रात हत्तीचं मोठ्या प्रमाणात तिथे आगमन होतं आहे. हत्ती तिथे वेगवेगळ्या लीला दाखवतो आहे. असंख्य हत्ती आहे तिथे. म्हणजे हत्तींनाही त्यांचं जे घर आहे, जंगल आहे, ते सुरक्षित राहिलं पाहिजे. जंगल सुरक्षित राहिलं तरच मनुष्य सुरक्षित राहील. इथे हे दादा पाहू शकता तुम्ही. नमस्कार दादा, नाव काय आपलं? बसा 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 तुम्ही बसा. हां, पुढं कसं नाव म्हणालात? अशोक विठ्ठल सुतार, कंसात अक्षय आर्ट्स, सरवडे. सरवडे. ओके ओके. तुम्ही ही आता मोठीच्या मोठ्या भिंतीवर तुम्ही चित्र काढली, छान चित्र काढली, अगदी जिवंत चित्र वाटत आहे ती. यातून संदेशही चांगले आहेत. एकंदरीत किती दिवस लागले या आता भिंतीला? 15 दिवस लागले. 15 दिवस लागले. आणि आता 8-10 दिवस चालेल. 8-10 दिवस चालणार. आता यानंतर मग कुठली आणखी भिंत आहे? दाजीपूरमध्ये. म्हणजे तुम्ही आता जंगल क्षेत्रातील ज्या भिंती आहेत तर त्यातून त्या भिंतीला रंगवण्याचं काम, ज्या संदेश देण्याचं काम आहे ते तुम्ही करणार आहात. ओके. तुम्ही आता या व्यवसायामध्ये तुम्ही आता हे काय करताय? आता आम्ही आंबा काढतो. हा महाराष्ट्र राज्याची प्रतीक आहे. हां हां, राज्याची प्रतीक आहेत. फुलपांखरू, मँगो, शेकरू आणि तामण वृक्ष म्हणून फुल आहे. हां हां, त्या फुलाचं एक येणार. आणि म्हणजे तुम्हाला हराळ पक्षी म्हणून एक असतो. हां हां हां, तो पण आपला महाराष्ट्र राज्याचं प्रतीक आहे. ते प्रतीकांची चिन्ह आहे ती. ओके. त्याच्यामध्ये ते आपण माहिती लिहिणार आहे. कुठल्या पद्धतीने असते, मँगोचं काय, म्हणजे प्रत्येकी कशा पद्धतीने द्यायला झाल्यात त्याची माहिती सुद्धा लिहून टाकणार आम्ही. पर्यटकांना येणं जाणारा वाचायला पाहिजे, समजलं पाहिजे. त्या अर्थानुसार आम्ही हे काम चालू केलं. म्हणजे उद्देश, थोडक्यात उद्देश काय आहे याचा? लोकांनी चांगला घ्यायला पाहिजे, चांगला उद्देश घेतला पाहिजे. त्यासाठी प्राणी मात्रावर प्रेम केलं पाहिजे, केलं पाहिजे. त्यासाठी हे चालू केलं.
वातावरण एकदम शुद्ध दिसलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी निसर्ग वाचवला पाहिजे, निसर्ग वाचवला, झाड वाचवलं पाहिजे, निसर्ग वाचवला पाहिजे. ओके. तुम्ही आता ह्या साधारण कसला कलरचा वापर करताय? हा अल्टिमा कलर. त्याला 7 ते 8 वर्षे काही होऊ शकत नाही, उन्हाचा परिणाम होत नाही किंवा पाऊस पडला तर शेवळत नाही, तुटलं तरी बी चालते असं. म्हणजे याचं चांगलं हे आहे. हा ऑइल पेंटपेक्षा महाग कलर असतो, अल्टिमा म्हणतात. ओके. आता तुम्ही आंबा आता काढणार आहात. आता परिक्षेत्र जे आहे, वन परिक्षेत्र जे आहे, त्यांनी तुम्हाला म्हणजे त्यांनी सांगितलंय काढायला? त्या आतून जशी मला येईल तसं मी करतोय. हो. तुम्ही किती वर्ष आहात या व्यवसायामध्ये? 20 वर्ष झाली. असं. पहिला कोल्हापूरमध्ये होतो मी, रुपाली आर्ट्समध्ये काम करत होतो. त्यानंतर प्रॅक्टिस 7वी पास आहे. 7वी नंतर माझं कुठलं ETD नाही का डिप्लोमा नाही. नाही, शिक्षणाला काही नाही, कारण तुमच्या हातात जी कला आहे अगदी जिवंत, म्हणजे हे आता फुलपाखरू अक्षरशः जिवंत वाटतंय. वडिलार्जित कला आहे आमच्याकडे, वडिलोपार्जित कला आहे. बाबा माझे जागतिकचे शिल्पकार होते. बाबा माझे जागतिकचे शिल्पकार होते, विठ्ठल कृष्ण सुतार कलायोगी. परत मामा माझे आता जागतिकचे आर्टिस्ट आहेत, विलास आर्ट्स मुरगुड. अरे वा. मम्मी पण माझी आर्टिस्ट आहे. अरे वा, खूप छान. भाऊ पण माझा आर्टिस्ट आहे. अरे वा, म्हणजे एक तर कलाकारांचे खानदानच आहे म्हणा. माझे आजोबा पण जागतिकची, आता जे बाळूमामांची जी मूर्ती केली ती माझ्या आजोबांनी केली आहे. अरे वा. किरोळकरांची पण मूर्ती माझ्या आजोबांनी केली आहे. आजोबा पण माझे जागतिकचे काय शिल्पकार होते, बाबा पण माझे जागतिकचे शिल्पकार होते. जागतिक कीर्तीचे शिल्पकार, वारसा चालत आला. हां, वारसा परंपरेने तुम्ही आहे, आता कला तुम्हाला मिळाली आहे. छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि हे अशा प्रकारे संदेश देण्याचं काम छान वाटलं. हां, थँक्यू. आणि आमच्या दर्शकांना काय सांगू इच्छिता किंवा आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता निसर्ग संवर्धनाबाबत? या निसर्ग बघा, निसर्गाचं पालन करा, झाडे लावा, झाडे जगवा. बरं, थँक्यू व्हेरी मच. हां, आता आपण अशा प्रकारे दादांशी बोललो आणि छान अशा पद्धतीने चित्र रेखाटलेली आहेत, रंगवलेली आहेत. निसर्गाचं संवर्धन करा असं त्यांनी संदेश दिला आहे. आपण सर्वांनी निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे आणि निसर्गाचं रक्षणही केलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करूया. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव कसं? माझं नाव सनद शरद केरकर, राधाण्याचाच आहे. मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. बरं. मग आम्ही आमच्या एक डोक्यात साहेबांच्या, म्हणजे इथले रंजन साहेब आहेत, त्यांच्याने आमच्या डोक्यात एक आलं की एक अशी एक बोलकी भिंत असावी ज्यातून येता लोकांना माहिती मिळावी. निसर्गात जे प्राणी आहेत, जे कोणते प्राणी आहेत ते दिसावे, कळावेत कसे आहेत, आणि त्यातून एक आम्ही असे संदेश दिलेले आहेत, त्यातून लोकांची जनजागृती पण व्हावी. त्यासाठी आम्ही थोडासा एक प्रयत्न केलेला आहे. राधानगरीच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसच्या समोरील जे भिंत आहे, कंपाऊंड वॉल, त्यावर आम्ही बोलकी भिंत निर्माण केलेली आहे. ओके. बोलकी भिंत नावाने आता म्हणजे एक संकल्पना, बोलकी भिंत जी आहे ती तुम्ही प्रत्यक्षात साकारण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. बरं. त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या राधान्य अभयारण्यात असणारे जे इंडिशियस स्पीसीस आहेत, म्हणजे आणि प्राणी, पक्षी, फुलं, सर्व प्रकारचे, आणि जे हे आहेत त्यांना लोकांच्या पुढ्यात आणण्याचे काम करत आहेत. ओके. म्हणजे निसर्ग संवर्धन व्हावं या अनुषंगाने निसर्ग संवर्धन, यातून लोकांची जनजागृती होते. आता झाडे लावा, झाडे जगवा, किंवा झाडांची जी हे आहे किंमत आहे ती आपल्याला कळावी ह्यासाठी, किंवा आपल्या जंगलात जे प्राणी आहेत, आपल्या इथं 235 प्रकारचे झाडं आणि हे प्राणी हे ते नाही, ते सगळं कळावं ह्यासाठी आपण हे करतोय. ओके, थँक्यू. इथे आपल्यासोबत आणखीन एक दादा आहेत. नमस्कार. आपलं नाव कसं? ऋषिकेश पाटील. आपण कुठले? आम्ही राधानगरचे. बरं. तर काय सांगा, म्हणजे नेमकं ही आता बोलकी भिंत जी आहे, बोलकी भिंत म्हणजे परिक्षेत्रामध्ये, वनक्षेत्र परिक्षेत्रामध्ये जी बोलकी भिंत, ही संकल्पना नेमकी कशी पुढे आली? संकल्पना आली म्हणजे एक साहेबांच्या डोक्यातून कल्पना आली की लोकांना प्राणी पक्ष्यांच्या बद्दल माहिती व्हावं. आपल्या जंगलात कुठले कुठले प्राणी आहेत. प्रामुख्याने आता गवा आहे, गव्याला आम्ही काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पक्षी आहेत जे स्पेसिफिक राधानगरी दाजीपूर अभयारण्यात प्राणी आढळतात, त्याच्याबद्दल थोडीफार लोकांना माहिती व्हावी. त्यासाठी साहेबांनी सांगितलं की असं आपण कन्सेप्ट करू शकतो. साहेबांच्या डोक्यातून कॉपरेट. साहेब म्हणजे कोण? रेंजर साहेब सुहास पाटील साहेबांनी सांगितलं. बरं बरं. त्यांच्या या कोऑपरेटमधून आपण हे भिंत तयार केलेली आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे वनाधिकारी श्री पाटील साहेब
यांच्या संकल्पनेतून ही म्हणजे बोलकी भिंत पुढे आली. बोलकी भिंत पुढे आली. अरे वा, खूप छान उपक्रम तुम्ही राबवलात, त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि साहेबांचंही अभिनंदन. असंच म्हणजे वन संवर्धनाचं काम आपल्या माध्यमातून सुरू राहू दे. थँक्यू. तुमच्याशी बोलून छान वाटलं.